वारंवार पाठपुरावा करूनही बनेश्वर मार्गाचा रस्ता होत नसल्यानं आज खासदार सुप्रिया सुळे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या उपोषणाला यश यावं आणि त्याचबरोबर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा, प्रशासनाला जाग यावी यासाठी बनेश्वरच्या परिसरातील ग्रामस्थांनी आता बनेश्वरला अभिषेक केलेला आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही आता बनेश्वरला अभिषेक केलेला आहे, प्रशासनाला जाग यावी, सुप्रिया सुळे यांच्या उपोषणाला यश यावं यासाठी काय नक्की तुम्ही सांगताल या सर्व? खरं तर अत्यंत शोकांतिका आहे की महासंसदरत्न असणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना त्या बनेश्वराच्या रस्त्यासाठी आंदोलन करावं लागतंय। प्रशासन किती निगरगट्ट आहे, सत्ताधारी किती निगरगट्ट आहेत हे याच्यावरून लक्षात येत आहे। खरं तर संपूर्ण परिसरातील या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच हे उपस्थित आहेत। अनेक वर्षाची या रस्त्याची जी दुरावस्था आहे त्यासाठी सुप्रियाताईंचं जे उपोषण आहे त्याला आमचा या ठिकाणी पाठिंबा आहे। पण खऱ्या अर्थाने ही वेळ येते ह्याच्यावरून लक्षात येते की या भारताचं, या महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललं आहे। विद्यमान खासदारांना सुद्धा जर आंदोलन करावं लागत असेल तर ही प्रचंड खूप मोठी शोकांतिका आहे। त्याचा आम्ही या प्रशासनाचा, सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो आणि या परिसरात जे सत्ताधाऱ्यांचे एजंट आहेत, स्थानिक पुढारी आहेत, त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या मनाला लाजून हा रस्ता होईपर्यंत या बनेश्वराच्या चरणाजवळ येऊ नये। कारण यांना निवडणुकीच्या काळामध्ये अभिषेक करायसाठी बनेश्वर दिसतो आणि बनेश्वराच्या या येणाऱ्या मार्गाचा जी दुरावस्था झालेली आहे ती दिसत नाही। खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षाच्या लोकांना लाज वाटावी अशा प्रकारचं या ठिकाणी कृत्य चालू आहे। विद्यमान आमदारांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर हा रस्ता चालू होईल आणि पूर्ण होईल, ते त्यांच्या शब्दाला या ठिकाणी खरे उतरले नाहीत। त्यामुळे ते आमदार आणि त्यांच्या सगळ्या बगलबच्च्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। नक्कीच। खरं तर एका खासदाराला रस्त्यासाठी उपोषण करायला लागलं, काय काय तुम्ही सांगताल आता? दुर्दैव म्हणायला लागेल, कारण बऱ्याच वेळा खासदार मॅडम इकडे बरोबर बऱ्याच वेळा आलेले आहेत। त्यांनी वारंवार सांगितले, पाठपुरावा केला आहे त्या PMRD त्याच्यावर सांगतात की त्यांच्याकडून होत नाही आहे। जाहीर निषेध आहे आमचा त्यांच्या। तुम्ही काय सांगताल? खरं तर PMRD कडून तीन तारखेला उपोषणाचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिलेला होता, तरी सुद्धा आश्वासन जे आहे ते 1 आठवड्यात पूर्ण करण्याचा रस्ता त्यांनी पूर्ण केलेला नाही। इशारा प्रशासन काय सांगतं? प्रशासनाने याची योग्य ती कायदेशीर भारतीय संविधानानुसार दखल घेण्यात यावी। तुम्ही काय सांगताल? तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहताय की लाखो भाविक या ठिकाणी येत असतील, अनेक वेळा मागणी करूनही रस्ता पूर्ण होत नाही। अगदी बरोबर आहे। दरवर्षीप्रमाणे इथं लाखो भाविक बनेश्वरला ये जा करतात, दर्शन घेतात बनेश्वराचं। त्याप्रमाणे सुप्रियाताई सुळे आज खासदार आहेत आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या, त्याही वारंवार दर 15 दिवसांनी 1 महिन्यानी ह्या मंदिरात येत असतात, दर्शनासाठी जाता येतात। पण वाईट एवढंच वाटतंय की आम्ही ग्रामपंचायत असन, ग्रामस्थ असन, सगळ्यांनी प्रत्येक विभागाकडे या रस्त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। PMRD असन, जिल्हा परिषद असन किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असन, आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांकडे या रस्त्यासाठी मागणी केली। परंतु काय या रस्त्याचा काय नक्की प्रॉब्लेम काय आहे हे अजून आम्हाला कळत नाही आहे। का टोलाटोली करते शासन हेच काय कळत नाही आहे। नक्कीच। खरं तर लाखो भाविकांसह स्वतः सुप्रिया सुळे यांचे श्रद्धास्थान आहे, ते अनेक वेळा या ठिकाणी येत असतात, दर्शन घेत असतात, अभिषेक करत असतात। खरं तर आपल्यासोबत यासोबत काही महिला ग्रामस्थ, सरपंच सुद्धा आहेत या परिसराच्या। तुम्ही काय सांगताल? वारंवार सुप्रिया सुळे मागणी करतात, ग्रामस्थ मागणी करतात, मात्र या रस्त्याचं काम होत नाही अजून सुद्धा। आम्ही सुद्धा गेले 6 महिने पाठपुरावा करतोय। मांडेकर साहेब सुद्धा आम्हाला म्हणले होते की हा रस्ता लवकरात लवकर आपण करूया, कारण की रस्ता हा सगळा म्हणजे हे खराब झाला आहे आणि आम्हाला इथं डागडुजी नको आहे, आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे। आणि कालही आम्ही विक्रमदादा कुटुड्यांना भेटलो होतो, त्यांनी आश्वासन दिलं आहे की मे महिन्यात रस्ता हा उद्घाटन करून आपण पूर्ण करू। फक्त पावसाळ्याच्या आत आमची मागणी आहे की सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला पाहिजे। बाबा तुम्ही काय सांगताल? स्वतः खासदार आता उपोषण करतायत, तुम्ही काय सांगताल? संपूर्ण प्रशासन मागणी पूर्ण करत नाही अजून। हे अगदी गचाळ ही राजकारण चाललंय। इतकं गचाळ राजकारण होऊ नये, कमीत कमी या देवाच्या रस्त्यासाठी तरी त्यांनी करू नये। आजपर्यंत कित्येक वेळा मागणी करून प्रत्येक वेळेला बाबा 4 महिन्यानं 2 महिने रस्ता सुरू होत आहे असं करतायत, फक्त नुसते आश्वासन दिलीत, प्रत्यक्ष काम नाही। याच्यासाठी हे म्हणतात ते अडवतात, ते म्हणतात ते। कमीत कमी गचाळ राजकारणाने हे करू नये राजकारण्यांनी, आणि ह्या रस्त्याचं काम व्हावं अशी प्रामाणिकपणे इच्छा आहे। नक्कीच आपण पाहतोय की सुप्रिया सुळे उपोषणाला बसल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।